आपण देवा आणि ही देवाची काठी. आणि देवाची काठी आवाज करत नाही, आवाज काढते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या आमच्या लाडक्या कलाकारांसाठी. क्या बात आहे. म्हणजे प्रथमेश जेव्हा जेव्हा येतो तेव्हा सरप्राईज घेऊन येतो आणि आज प्रथमेश एवढ्या दिग्गज कलाकारांच्या सोबत या मंचावरती आलेला आहे. कारण सुद्धा तितकंच ग्रेट आहे. प्रथमेशचा नवा कोरा सिनेमा येतोय. खरं तर आम्ही बर्फी ऐकलेलं आहे, कुल्फी ऐकलंय. बर्फी आणि कुल्फीचं मिक्स हे उर्फी काय आहे हे आम्हाला अजून नाही कळलेलं. म्हणजे नाव खूपच कॅची आहे उर्फी. म्हणजे कुठल्या भाषेतलं काय अर्थ आहे उर्फी? उर्फी ॲक्च्युली उर्फीचं उर्दू शब्द आहे उर्फी. अच्छा. आणि त्याचा अर्थ नॉर्मल मराठी भाषेत अमान्य लग्न असा आहे. ओ. पण फिल्ममध्ये काही अमान्य नाही आहे. तुम्ही बिंदास जाऊन बघू शकता फिल्म. आणि काय म्हणतो उर्फी लव्हसाठी एनिथिंग. एनिथिंगचा अर्थ खूप मोठा आहे या फिल्ममध्ये. आणि काय म्हणतो तो अर्थ मी सांगू शकत नाही एनिथिंगचा, पण तो एवढा मोठा आहे की तो फक्त दोघांचं प्रेम राहत नाही तर सगळा समाज त्याच्यात येतो. वा 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 वा. तर उर्फीच्या निमित्तानं आज आमच्या मंचावरती हे सगळे कलाकार आले आहेत. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया ज्यांची आम्ही खरंच आतुरतेनं वाट बघत होतो. कविता लाडमेळेकर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मराठी इंडस्ट्रीसाठी आता एक नवीन हिरोईन सापडली असं म्हणायला हरकत नाही या उर्फीच्या निमित्तानं. जोरदार टाळ्या मिताली मयेकरसाठी. प्रथमेशचं मनापासून स्वागत. आणि तो एक माणूस ज्यांच्या आम्ही शोधत होतो की ते कधी येणार या मंचावरती, ते कधी येणार या मंचावरती, आणि आज तो खरं तर दिवस उगवलेला आहे. जोरदार टाळ्या उपेंद्र लिमे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या सॅबी दादा म्हणजेच उदय सबनीस यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कविताजी पहिल्यांदा या थुकरटवाडीत आलेल्या आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? अरे मस्त. म्हणजे कधीपासून मी पण वाट बघत होते की मला तुमच्या या वाडीत कधी आमंत्रण मिळेल आणि उर्फीच्या निमित्ताने इथे येता आलं तर खरंच खूप छान वाटतंय. वा 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 वा. उपेंद्र सर पहिल्यांदा आलेत, कसं वाटतं? फॅन्टॅस्टिक. आणि म्हणजे मला खूप आधीपासून यायची खूप इच्छा होती पण ते गणित जमत नव्हतं वेळेचं. आणि एक फॅन्टॅस्टिक व्यासपीठ आहे. म्हणजे सेन्सॉर नाही मिळालं तरी चालेल पण चल हवा येऊ द्यामध्ये मराठी यायलाच पाहिजे चित्रपट. तेव्हाच महाराष्ट्रात कळतो की ही फिल्म येऊ घातलेली आहे. आणि खूप फॅन्टॅस्टिक प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळालेला आहे. वा, थँक्यू. तर या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. थुकरटवाडी खास सजवण्यात आली. आज सगळ्या प्रेमाचे रंग तुम्हाला दिसत असतील. हे बघा, चांदीच्या झाडाला फुगे आलेत. ही जी काय तयारी इकडे केलेली आहे की खास तुमच्यासाठी आहे. तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यांना विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर उर्फीच्या निमित्तानं हे आपले लाडके कलाकार आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. मी सुरुवात करणार आहे उपेंद्र सरांपासून. सर, सगळ्यांना जाणून घ्यायचं की साधारण उर्फीचं काय आहे कथानक, काय बघायला मिळणार आहे आम्हाला सिनेमात? मी फक्त एवढंच सांगेन की एक कम्प्लीट पॅकेज आहे ज्याच्यामध्ये लव आहे, रोमांस आहे, कॉमेडी आहे, ॲक्शन आहे, थ्रिलर आहे आणि अर्थातच
यातले काही शब्द लव, रोमांस ह्याच्या फार मी वाटायला जात नाही. ॲक्शन, थ्रिलर हा भाग जेव्हा येईल फिल्ममध्ये तेव्हा उपेंद्र लिमये दिसेल. पण एक डिफरंट काइंड ऑफ कॅरेक्टर मला करायला खूप मजा आली. एक ATS ऑफिसरचा मी रोल करतोय आणि मग या सगळ्या प्रेमामध्ये देवाच्या आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा एक्झॅक्टली काय रोल आहे ते फिल्म बघितल्यावरच कळेल. पण ते एक सुपर पॅकेज आहे असं मी थोडक्यात सांगेन. कविताजी, तुमची काय भूमिका या सिनेमातली? मी मितालीच्या आईचा रोल करते आणि एक अतिशय सामान्य आई जिला आपल्या मुलीवर अतिशय प्रेम आहेच, पण त्याचबरोबर तिला देवावर पण प्रेम आहे. म्हणजे त्या देवावर सुद्धा आणि हा देवा सुद्धा तिला खूप आवडतो. ही एक अशी आई जिला तो आवडतो, पण जेव्हा तिला कळतं की आपल्या मुलीवर त्याचं प्रेम आहे तेव्हा ती कशी रिॲक्ट होते किंवा तेव्हा तिच्या काही वेगळ्या अपेक्षा असू शकतात ज्या प्रत्येक आईच्या असतात. तर असं एक सुंदर कॅरेक्टर मला प्ले करायला मिळालं. साबी दादा, तुमची काय भूमिका? मी इस्टेट एजंट आहे आणि माझ्याकडे देवा कामाला असतो. आणि तो लोकांना फ्लॅट दाखवण्याच्या नावाखाली फ्लॅट करत असतो. अच्छा, ते काय उद्योग करत असतो आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये हे सगळं लव येतं. अच्छा. असं एक सॉलिड स्लॅपस्टिक टाईपचं कॉमेडी कॅरेक्टर आहे आणि माझ्यामध्ये मी धुमाकूळ केलाय नेहमीप्रमाणे. वा वा वा. मग आता देवाकडेच येऊयात. देवा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे, तर कसा आहे हा देवा आणि काय उर्फीची स्टोरी साधारण? पहिलं देवाबद्दल सांगतो. देवा हे जे कॅरेक्टर आहे तेव्हा जेव्हा मी ऐकलं होतं विक्रम प्रधानांकडनं तेव्हा मी डोक्यात ठेवलं होतं की वाया गेलेला मॅच्युअर मुलगा. म्हणजे आपण जे सगळे असतो की तू असेल, मी असेल किंवा इकडे सगळे बसलेले जे आहेत. नाही नाही, मी सांगतो कसं. माझ्यापर्यंत ठीक आहे, एवढं करिअर घडवलं इकडे बोलू शकत. इकडे इकडे बसलेले काही लोक सोडून तर तसा जो एक मुलगा आहे म्हणजे त्याला करेक्ट माहिती असतं की आपल्याला कुठे वाया जायचंय आणि कुठे मॅच्युरिटी दाखवायची. आणि मग नंतर मग हे लोक त्यांच्या गोड गोड मुलीला घेऊन फ्लॅटमध्ये येतात आणि मग देवा तिला बघून तिच्या प्रेमात पडतो आणि मग स्टोरी सुरू होते आणि मग तिला प्रेमात पाडणं, मग तिला कसं कन्व्हिन्स केलं जाईल ह्याच्याकडे लक्ष. पण जनरली लव्ह स्टोरीत काय होतं की मुलीच्या मागे लागतो एखादा हिरो, पण इथे देवा मुलीच्या मागे लागत नाही, तिच्या आईच्या मागे लागतो. म्हणजे आईच्या मागे लागतो म्हणजे असं की म्हणजे भाज्या आणून द्या, मग सासूला पटवा बाबा, म्हणजे फॅमिलीला पटवा म्हणजे मुली पण पटेल. पुढे उपेंद्र लिमयांची एंट्री होते आणि मग पुढे काय होतं काय घडत जातं हे मला वाटतं हे गुलदस्त्यात राहणं फार गरजेचं आहे. कारण ते जर गुलदस्त्यात राहिलं नाही तर लोकांना त्यातला इंटरेस्ट निघून जाईल. कारण फक्त लव्ह स्टोरी नाही आहे, जसं मी म्हणालो लव्हसाठी एनिथिंग. ते एनिथिंग काय आहे आणि ते एनिथिंग जेव्हा करतो तेव्हा लोकांना जे फील होतं, मला वाटतं फिल्म संपल्यानंतर, उर्फी संपल्यानंतर 10 मिनटं कोणीच कोणाशी बोलणार नाही. 10 मिनटं सायलेन्स असेल आणि 10 मिनटं विचार करतील की हे असं का झालं आणि असं व्हायला नको होतं पण ते झालं. म्हणजे उर्फी हा जो सिनेमा आहे तो खूप जास्त कलरफुल आहे. या सिनेमामध्ये जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे रंग आहेत, पण जो महत्वाचा रंग असतो तो म्हणजे प्रेमाचा. तो आम्हाला दिसतोच आहे कारण इथे एक कपल पण बसलेला आहे. प्रेमावर आधारित अनेक सिनेमे येऊन गेले. तसाच एक सिनेमा होता मोहब्बते. मोहब्बतेमध्ये सुद्धा स्टुडंट होते, मग काय काय झालं, मग विरोध झाला, मग त्यातून कसं बाहेर पडावं लागलं त्यांना वगैरे. माझ्या घरात काय एक डिरेक्टर आहे, त्याचे पिक्चर कोणी बघत नाही, जुळा भाऊ आहे. त्याचे सिनेमे तो इकडेच दाखवतो लोकांना पकडून पकडून की बघा प्लीज, बाहेर कोणी बघत नाही, इकडे तर बघतीलच ना, जाऊ तर शकत नाहीत, प्रमोशन आहे म्हटल्यानंतर जातील म्हणून त्यांना इथे दाखवायचं असतं सिनेमा. तर त्यानं खास आता एक सिनेमा बनवलेला आहे, तो होता मोहब्बते यांचा आहे. थुकरटवाडी की मोहब्बते. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार आहे. तर थुकरटवाडीमध्ये हे आहे गुरुकुल, जे अत्यंत शिस्तप्रिय असं कॉलेज आहे आणि ज्या कॉलेजमध्ये कसलीही फालतूगिरी केलेली चालत नाही. अत्यंत कडक असं फक्त मुलांचं कॉलेज आहे. प्रेम हा शब्द तर तिकडे उच्चारूच शकत नाही आपण. या कॉलेजमध्ये आता नवीन बॅचचं आज ऍडमिशन झालेलं आहे. बघूयात मग आता नवीन बॅचचं ऍडमिशन कसं आहे. मस्त आहे रे कॉलेज.
कॉलेज म्हणू नको, गुरुकुल म्हण, गुरुकुल. अरे तुला माहिती नाही का, इकडे गुरुकुल नाही म्हटलं ना तर फटके पडतील तुला. काय म्हणतो? मग हे आपल्यावर आणखी एक स्टुडंट होता ना, हा, तो आला नाही अजून. येईल रे. हाय, माय सेल्फ शंतनू. नो प्रॉब्लेम. काढ काय सेल्फी काढायचं काढ ना. अरे सेल्फी नाही, माझं नाव शंतनू आहे म्हणतोय ना मी. माय सेल्फ शंतनू अर्थात बोलला ना माय सेल्फी शंतनू. काढ सेल्फी मग काय. त्याचं नाव आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. हाय हाय, आय एम बबन. मग आडनाव नमनकर असेल ना. नमनकर आडनाव असेल ना तुझं. ते कसं काय? असं म्हणतात ना बबन नमनकर. माय सेल्फी भाऊ. हाय 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 हाय. हाय. ते सर येतील ना आता, नारायण शंकर. हा हा, अरे चल बस. बस चला 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 चला. गुड मॉर्निंग मॉर्निंग सर. दोघांनी गुड मॉर्निंग केलं, तू नाही केलंस. गुड मॉर्निंगचा अर्थ तुला कळतो? यस सर. काय? गुड मॉर्निंग म्हणजे लांडोर सर. लांडोर? लांडोर. गुड मॉर्निंग म्हणजे चिकनी मोरनी म्हणजे चिकनी लांडोर. अरे ये काय सर येडायस का तू? अरे गुड गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात. सुप्रभातचा अर्थ तरी कळतो तुला? हा माहिती आहे ना, सकाळी सकाळी ते सगळे बोलतात ना सुप्रभात सुप्रभात. असला फालतूपणा इथं चालणार नाही. गुरुकुल आहे गुरुकुल. इथले काही नियम आहेत, आदर्श, परंपरा, या 3 स्तंभावर हे गुरुकुल उभं आहे. 2च सांगितले त्यांनी. आदर्श, परंपरा. आदर्श, परंपरा, मान मर्यादा, या 3 स्तंभावर हे गुरुकुल उभं आहे. म्हणजे इथले काही नियम आहेत आणि ते नियम मोडलेले मला आवडणार नाहीत. पहिला नियम, इथे मोबाईल चालत नाही. का रेंज नाही? अरे मोबाईल चालत नाही म्हणजे इथे मोबाईल वापरायला बंदी आहे. अच्छा अच्छा. समजलं? दुसरा नियम, इथे बाजूला लेडीज हॉस्टेल आहे. काय सांगता? ते सांगतो, तिकडे जायचं नाही. तिकडे सुंदर सुंदर मुली असतात. जाम भारी आहेत सर. एकदम कडक. आहे ना? 101 यार. सर, म्हणजे please, इतक्या एकदा सुंदर सुंदर तरी- मुली तुला सांगतो मी. अभ्यासाकडे लक्ष द्या. आता तुमचे नवीन म्युझिक टीचर येणार आहे. येतो मी. सर झालं तुमचं? हा यार, 4च वाक्य दिली होती यार. एवढी दाढी बिडी लावून खर्च केला, वाक्य पहिले ते 4. अर्थ आहे काय? अन्याय रे विदर्भावर, तुला सांगतो मी. बेकार आहे. असू दे, जाऊ दे. ए चल रे, पिरियड संपल्याचं म्युझिक वाजव. चल. बघा कोण आलं जरा. अरे तू काय डोक्यावर पडला का? अरे शाळेची बेल घरात कुठं वाजवतो तू? आणि तुला एक प्रॉब्लेम, तुला काय रे? तुला ते बसायच्या आधी सगळे बटन पासून घेता येत नाही का रे? हा, असू दे, काय हरकत नाही. तुझ्यामुळे 2 वाक्य वाढले. असू दे, चल चल येत. बोरिंग आहे ना यार सगळं. बोरिंग नाही ते काय, पोरींकडे बघायचं नाही, फोन नाही करायचा. बोरिंग बोरिंग. हे बघा कबूतर. हा याला काय रे असं? नाही रे. चोचच तुटली याची सगळी. चू चू चू. बाबा नमस्कार. चू 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 चू. कबूतर. Excuse me. Excuse me. आय लव्ह यू. मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? येस ऍक्च्युली तुमच्या हातातलं जे शटलकॉक आहे ना ते माझं आहे. एक मिनिट, हे हातातलं
काय शटलकॉक. अरे बाबा कॉक म्हणजे कोंबडी कळलं का आणि कबूतर म्हणजे फ्रॉग. त्या ना ते माझे आम्ही त्यांनी खेळत होतो. मग बॉलनी खेळा ना कबुतराने काय खेळताय याची बघा चोच मोडून टाकली काय केलं याचं. त्या ना प्लीज. थँक्यू. फनी गाय. अच्छा फनी आहे. काय भाऊ आवडली वाटतं. हा यार एकदम मस्त. पण मला कळलं नाही रे ती मला असं काय म्हणली काय गाय म्हणून. हे सांगू दे रे आपले म्युझिकचे टीचर येतील तू बस. हा मी अरे बापरे वादळ वादळ. सर सर हो सर झाड काय वाजत नाही. इथं वाजवा ना इथं वाजवा. Come on, Gauri, come on, come on, Gauri, come on, come on, come on, Gauri, come on, come on, Gauri, you can do it, come on. गौरी बेस लावा अजून बेस लावा. Come on, Gauri, come on, come on, come on, you can do it, come on, Gauri, come on. अजून बेस पाहिजे. राहू दे तुम्ही शाहरुख खानच करा. Come on, hey, come on, Gauri. गौरी गौरी का आपण तिघे गोरे आहेत ना म्हणून तो बोलतो. ठीक आहे. हा 1 2 सॉरी आम्ही दोघेच. हा कोण आहे कोण. Come on, Gauri, come on. म्युझिक टीचर. हा अरे म्युझिक टीचर आहे. बरोबर बरोबर. राजार्यन भोगली. हा वा वा म्हणजे ते नंतर कळेल. याने छेडतात सूर. सूर प्रेमाचे. प्रेम काय असतं माहितीये. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम करावं भिल्लासारखं. ईश्वर का आशीर्वाद होता है ये प्रेम. सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी प्रेम. ओ ओ हे किती वेळ चालणार आहे. म्हणजे 5 मिनिटं तरी चालेल ना अजून. हा कुठली तरी आवाज काढा ना. म्हणजे निळूभाऊंचा दादा कोणकेचा आम्ही येतो चहा पिऊन येतो. हा का किती वेळ चालणार आहे सांगा ना. 70 मिनट. अरे देवा एवढा वेळ. 70 मिनट है तुम्हारे पास. ये 70 मिनट तुमसे कोई छीन नहीं सकता. तुम खुद भी नहीं. याद रखना 70 मिनट. क्या तुमने कभी किसी से प्यार किया है. हाँ किया. मैंने भी किया है. क्या तुमने कभी किसी को दिल दिया है. हाँ दिया है. मैंने भी दिया है. क्या तुमने कभी किसी को चलो चाय पीने इधर. हाँ यात सूर बाहेर काढ. म्हणजे तुला हवी ती मुलगी तुझ्या प्रेमापोटी धावत येईल. काय सांगते. हो हवी ती मुलगी. हे वाजवल्यावर. हो नाही ना ते जोरात वाजवायला लागतं. असं जोरात. इधर रे. एकट्याने वाजव. एकट्याने अच्छा अच्छा. इतर बसताय. ओके असं जरा वाटत. असं धरून. ए काय रे कशाला बोलवलेस मला. अरे काय पाहिलं की कुणी यायला लागले ते तुझ बाजू बाबा.
काय म्हणते? तुम नहीं जानते सुरों की ताकत क्या होती है. हा वाजवा तुम्ही. ईश्वर के आशीर्वाद का. घ्या आता. मी बोलत होती. हा तुम्ही बोला. पूरे मुद्दत से अगर. हा चला चला. काय तुझं काय? घे बाबा. एक रुपयाच का काय देत? दिसतंय तुला? दिसतंय? वाजवशील? दोघांनी वाजवायचं नाही, दोघांचा रोल करून ठेवी. हाय काय? लक्षात ठेव, प्रेम परीक्षा भगत असतं. शिद्दत से अगर किसी को चाहो तो मुद्दत के साथ. तुम्हाला नाही जमत आहे ते. ओके. तुला माहिती आहे नाही या कॉलेजमध्ये प्रेमाचा विषय कुणीच काढत नाही, पण मी काढतो. हा मी काढतो. कसं काय सर एवढं धाडस? ती गोष्ट आहे व्हॅलेंटाईन डेची. अरे व्हेंटिलेशन डे. ओके. ती गोष्ट आहे व्हॅलेंटाईन्स डेची. या क्रुल मध्ये चल चहा पिऊन कधी बोलणार तुम्ही? घेतो. इथे एक मुलगा शिकत होता, त्याचं एका मुलीवरती खूप प्रेम होतं. ती मुलगी त्या दिवशी तिच्या मैत्रिणींबरोबर डुक्कर रिक्षात बसून पिकनिकला जाणार होती. ती मुलगी एक लड़की थी दीवानी सी. एक लड़के पे वो मरती थी. एक लड़के पे वो मरती थी. कुछ कहना था शायद उसे, जाने किससे डरती थी. जब भी मिला करती थी मुझसे कहा करती थी, घेणार बडीसोप आता जेवण झालंय ना. वही थी वो लड़की और मैं ही था वो लड़का. आता ती या जगात नाहीये. ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे. चला चहा पिऊन. नाही सांगतो, थोडक्यात सांगतो. या कॉलेजला एक शाप आहे. जो कोणी इथे प्रेम करतो त्याची लव्ह स्टोरी पूर्ण होत नाही, त्यांचं लग्न होत नाही. पण जर का प्रियकराने काळ्या चिमणीची राख त्या मुलीच्या डोक्यावर टाकली तर मात्र त्यांचं लग्न होऊ शकतं. हे तिला कळलं होतं. ती चिमणी पकडायला गेली आणि ती चिमणीवरून घसरून पडली. एवढ्याशा ती गिरणीच्या चिमणीवर चढली होती. अच्छा. पण ती मला चिमणी कुठे मिळेल? चिमणी पाहिजे तुला? हो, ती काळी राख पाहिजे ना. ती तर तिच्या घरट्यातच असेल. कुठे आहे घरटे तिचं? चिवताई दार उघड. थांब, दाराला आतून कडी लावते. चिवताई दार उघड. थांब, व्हॉट्सअपवर मेसेज करते. चिवताई दार उघड. थांब, फेसबुकवर फोटो अपलोड करते. हे चिवताई
उगाच चिवताईगिरी करू नकोस. बाहेर ये, बाहेर ये आधी. आली चिवताई. ये काळ्या चिमणीची पेगविन ह्याला जाळायचा. ए अरे तू मी पेगविन नाही, मी चिवताई आहे. चिव 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 चिव. चिवताई ही अशी चल आमच्या बरोबर चिवताई. दाना पाणी मिळेल ना, दाना पाणी. आईला हा पेगविन आहे का पेगहीन आहे? याला घेऊन चला. आता ही चिमणी इथे सांभाळून ठेवा, म्हणजे सरांच्या नजरेत यायला नको. नंतर हिला जाळू आणि हिची राख तुझ्या प्रेयसीच्या डोक्यावर टाक. हे काय लपून ठेवलं इकडे? काय लपून ठेवलं? कोण आहे तो? एवढे अरे हे डस्टबिन इथं कशाला आणले कोणी? मी डस्टबिन नाहीये, मी काळी चिमणी आहे. चू 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 चू. काळी चिमणी? काळी चिमणी वर्गात? म्हणजे कोणतरी प्रेमात पडलंय. नक्की कोणतरी प्रेमात पडलंय. कोणी आणली चिमणी? कोणी आणली चिमणी? ते त्यांनी. कोण आहेस तू? ते राज हरिण. हरिण? राज हरिण. कोण आहे तू? राज आर्यन. राज आर्यन नाम तो सुना होगा. बरं मग हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बरं. शांतबाई के नाव सांगणं सरळ. काय चालू आहे इकडे? काय चालू आहे? नाव सांगायचं गुपचूप. की तू डायरेक्ट घेतो? डायरेक्ट नाव घे. काय? राज आर्यन भाऊली. भाऊली म्हणजे? भाऊली म्हणजे भाऊली म्हणजे पुढचं. भाऊली म्हणजे भास्कर उपेंद्र लिमये. कमॉन गौरी, कमॉन कमॉन गौरी. म्हणजे तूच ज्यानं माझ्या मुलीचा जीव घेतला तो हा? आप फिर हार गए शंकर महादेवन. अबे शंकर महादेवन नाही बे, नारायण शंकर गणेशपुरे. आप फिर हार गए नारायण शंकर गणेशपुरे. आप फिर हार गए. बरोबर आहे. पुढे. नियति का खेल तो देखो. जिस चौकट राजा पे बाजी की. चौकट राजा नसते रे, व्यवस्थित डायलॉग बोल. नियति का खेल तो देखो. जिस चौपाटी पे राखी पोरली. चौपाटी नाही रे, नियति का खेल तो देखो महाराजा. चौकट. तुला किती वेळा सांगितलं हे सर वेगळं काही बोलायचं असतं व्यवस्थित पाठ करून घेतलं. काय प्रॉब्लेम काय तुला? आणि तुझं कठीण कठीण का करून घेतलं? तू सोपा करून घे ना राजा. सोपा बोलत जा. तुला काय वाटलं कठीण बोललं का लोक तुला पुण्याचे समजतील? उपेंद्र बाई इतके वर्ष झाले कठीण बोलतात पण अजून त्याला कोणी पुण्यात समजत नाही. पुण्याचे असून पण समजत नाही. सांगा सर प्रॉब्लेम आहे सर. व्यवस्थित बोल, नीट बोल. काय माझ्या? एक नियति का खेल तो देखो. कौन सा काढ राजा? काय त्या प्रॉब्लेम आहे? नियति का बस पुढचं घे, पुढचं वाक्य घे. चल गुरुकुल घे, गुरुकुल चल. इस गुरुकुल की दीवार. गुरुकुल असते, गुरुकुल असते. गुरुकुल. इस गुरुकुल. इस गुरुकुल. इस गुरुकुल. चल लय प्रयत्न केला पण काय हरकत नाही. सर मी काय म्हणतो, या चिमणीला जाळलं, हिची राग जर कोणाच्या अंगावर टाकली तर ती माझी होईल. तुझी होईल. अजिबात होणार नाही. कारण कोणीच राग टाकणार नाही. कारण ह्या चिमणीला आता मी मारणार आहे. नाही शंकर नाही. चिमणी मेली. ये काळ्या चिमणीची राख टाकीच्या अंगावर. कमान गौरी काळ्या चिमणीची राख टाकली राख. हो गया बस.
या रावजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मितालीकडे आता येणार आहे. मितालीचा हा म्हणजे लीड असं म्हणूयात, हिरोईन म्हणून पहिला सिनेमा आहे. पण हा पहिला सिनेमा नाही. हा, हिंदीत तिला आपण बिल्लू या सिनेमातून बघितलेला आहे. शाहरुख खान यांच्यासोबत तिनं काम केलं आणि खूप छान काम केलं होतं त्याच्यामध्ये तू. आणि आता तुझं पदार्पण होतंय, कसं वाटतं? खरं तर मी थोडीशी नर्वस होते या सगळ्या गोष्टीला घेऊन, कारण एवढ्या वर्षांनी लोकांसमोर लीड म्हणून येणं आणि सगळ्याच गोष्टी. पण एक्साइट पण तेवढीच आहे मी. आणि हे जे सगळे इथे बसले आहेत हे खूप जास्त मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण त्यांनी कधीच मला असं जाणवू दिलं नाही. आम्ही छान मज्जा करत शूटिंग केलं सगळं. ते बॉन्डिंग दिसेलच तुम्हाला सगळ्यांना नक्की. आणि माझं जे कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये ते मी आत्ता जशी दिसते तसं अजिबात नाही आहे. अमृता अगदी म्हणजे शांत 4 चौघींसारखी मुलगी आहे. कुर्ते वगैरे घालते ती व्यवस्थित. आणि सच्या बाराखडीतली मुलगी आपण म्हणू शकतो तिला, की जी समंजस आहे, समजूतदार आहे, सुसंस्कृत आहे. पण ना तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडून गेली आहे ज्याच्यामुळे ती खूप दबलेली आहे. ती त्या घटनेचं कुठेतरी ओझं घेऊन वागते. ती 4 चौघांशी असं फ्रीली किंवा बोलू शकत नाही, एक्सप्रेस होऊ शकत नाही. आणि जेव्हा ती देवाला भेटते तेव्हा मग तिचं कंपॅरिझन सुरू होतं की हा किती बिनधास्त आहे. म्हणजे आधी तिचं असं होतं की काय चाललंय ह्याचं, काय करतोय, म्हणजे ती हसते वगैरे त्याच्यावर. पण नंतर तीच कुठेतरी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत जाते. आणि मग अशी त्यांची लव्ह स्टोरीमध्येच एक ट्विस्ट घेते जो खूप जास्त महत्त्वाचा आहे फिल्ममध्ये. स्टोरी पुढे जाते त्याच्यामुळे. आमच्या गावातल्या काही अवली कलाकारांना तुम्ही भेटलात, त्यांनी एक ऍक्ट तुमच्या समोर सादर केला. पण काय झालं, आज आमच्या गावामध्ये एक नर्तकी आहेत, त्यांना भेटायचंय. ते खास करून आमच्या कविताताईंना. त्या तुमच्या फॅन आहेत आणि त्या म्हणाल्या की आज इकडे आता फड लावलेलंच आहे, त्यांना भेटल्याशिवाय मी जाणारच नाही. मी की नाही तुमची लईच मोठी फॅन आहे, म्हणून खास तुमच्यासाठी सादर करू का? अगदी हो. तयार करे. चल मग सुरू करू. म्हणजे तिथेच बसून लगेच येईल तो नाहीतर.
हा नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे कसा आहेस पोरा? पप्पा. हा मग अरे ह्यांच्या ऍक्ट मध्ये तुम्ही कशाला घुसलाय? काय नाही सन्मान केला ना माझा. पप्पा नाही जायचंय मला. पप्पा नको. तुला नाही माहिती किती मोठी माणसं आलेत का परत. पप्पा आपला ऍक्ट वेगळा ठरला ना. होणार ना तो पण. सर 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 मी यांना ओळखतो. ओळखतात चांगले आहेत काय? यांचे ना हिंदी चित्रपट बघितलेत, मराठी बघितलेत, मी फॅन आहे. हो मग कोण आहेत सर? अमोल पालेकर. We are on. हा चित्रपट क्या बात आहे. अजून जात नाही डोक्यातून माझ्या. चित्रपट अजून जात नाही डोक्यातून. आम्ही ना गर्दीत बघितलं. गर्दीत थिएटर मध्ये नाही घरी सोप्यावर 3च माणसं बसायची. त्या गर्दीतच बघितलं घरी. एवढं फॅन आहेत माहिती का तुम्हाला? ऐक बाबा 600 कोट 600 कोटचा माणूस. 600 कोटी. मग कोण? कटप्पा. अरे वा 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 काय चित्रपट आहे. मारलं मला. मग काय मला सांगा ना बाहुबलीला कुणी मारलं? बाहुबलीला कुणी मारलं सांगा. त्यांनीच मारलं सांगितलं नाही का शेवटी पिक्चरच्या? कटप्पाने मारलं. सेकंड पार्ट बघावं लागेल ना. नाही त्याच्यात मी हिरो आहे. हिरा पण एकदा सांगून टाका ना ते का मारलं त्याच्याबद्दल आम्हाला. घ्या ना तू एवढं नको बरोबर काय घेणार? 600 कोट ज्यांच्याकडे आहेत ते काय घेणार? 600 कोटी बरोबर. करेक्ट. माझ्याकडे तेवढे नाहीत. माझ्याकडे 3च कोटी आहेत. कसं काय? हा एक आहे हा लाल पिवळा आणि ग्रीन. मस्त आहे. अरे देव अरे काय कोंबडी कुठं? अरे कोण माहितीये का? कोण? बाजीराव मस्तानी. अच्छा. प्रियंका चोप्रा. मग दीपिका मस्तानी. वा 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 वा. खाल्ले आम्ही मस्तानी पुण्यात. आईस्क्रीम कडक एकदम. ओळख कोणी? ह्या माणसाला हाडच नाही. खतरनाक डान्सर. मग कोण? बघायचं जर ये ना. अरे बाबा मोठा माणूस आहे. कोण आहे ते सांगत रे आम्हाला. मायकेल जॅक्सन. तर चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत जे दिलेलं आहे संगीतकार चिनार महेश यांनी. आणि आता या मंचावरती मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांच्या स्वरांमधून ही गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गायक ऋषिकेश कामेरकर आणि आनंदी जोशी यांच्यासाठी. सिनेमातली गाणी फारच सुंदर झालेली आहेत आणि अर्थातच तुमचे आवाज आहेत म्हटल्यावरती ती होणारच होती. तुझा कसा आहे अनुभव? माझ्यासाठी हा खूप छान अनुभव आहे. चिनार महेशसाठी मी पहिल्यांदा गाते आणि मला हे कपल बघूनच असं मी जेव्हा मला वाटतं पहिलं पोस्टर बघितलं होतं तेव्हाच मला वाटलं होतं की वाव इतकी नवीन आणि मला वाटतं सगळे यूथ मला वाटतं यांच्यासाठी वेडे झाले असतील हे गाणं. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हिंदीमध्ये सलमान खान ऋतिक रोशनसाठी मी गायलो आहे. मराठीमध्ये अगदी भरत जाधवसाठी मी पहिलं गाणं गायलं होतं माझं. म्हणजे भरत, अंकुश, सचित, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कुठारे
अब ये भी आ गया त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. क्या बात है. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना ज्यांच्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसतं उर्फीचं. आपण आमंत्रित करूयात दिग्दर्शक विक्रम प्रधान, निर्माते सरताज मिर्झा, युवराज वर्मा आणि को प्रोड्युसर स्वप्ना प्रधान यांना. जोरदार टाळ्या. दिग्दर्शक आपल्याकडे आलेले आहेत. मला दिग्दर्शकांना खरं तर विचारायचं होतं की तुमचा अनुभव कसा आहे, पण मला असं कळलं की त्यांचा घसा बसलेला आहे, पूर्ण त्यांचा घसा बसलेला आहे. कसं आहे की मला इथे जेव्हा शूटिंग होतं तेव्हा चांगले चांगले एपिसोड मिळतात. आज चांगला पेशंटही मिळालेला आहे. त्यामुळे जाताना मला एक वेगळी ट्रीट असेल घरच्यांसाठी. अरे पेशंट मिळालं तर आनंद कसला, त्रास होतोय त्या माणसाला. पण त्यांच्या वतीनं स्वप्नाजींना विचारतो की कसा आहे अनुभव. अनुभव फारच सुरेख राहिला आमच्यासाठी. ही जर्नी ॲक्च्युली वॉज फॅब्युलस. या सगळ्या कलाकारांना या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मिळते एक छानशी छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा भेटूयात अशीच धमाल करण्यासाठी नवा विषय घेऊन नव्या पाहुण्यांसह. याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ दे.